राष्ट्रवादी अजित पवार पक्षात कुठेतरी सुनेत्रा पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या भूमिकेवरून अस्वस्थता आपल्याला पाहायला मिळत आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील आहेत. दादा एक सांगा की रोहित पवार सातत्याने आरोप करतात, विविध पद्धतीने आरोप करतात. कशा पद्धतीने बघता हे आरोपांना? काय झालंय की रोहित पवारांना त्यांच्या जे कर्जत जामखेड मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये जे प्रश्न मांडून त्या जनतेला जे आश्वासनं देऊन ते निवडून आले त्याच्या संदर्भानं रोहित पवार हे अजिबात काही बोलत नाहीत. त्यांना उठसूट जे आहे ते आमच्या पक्षामध्ये काय चाललंय याच्यावर त्यांचं जास्त लक्ष आहे आणि ते कुठल्याही गोष्टीची कुठलाही पुरावा नसताना सातत्यानं कुठली तरी वक्तव्य करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळं रोहित पवारांनी केलेल्या कुठल्याही पद्धतीच्या वक्तव्याला कुठलाही आधार नाही. आम्ही काही फारसं त्याला महत्त्व देत नाही. दादा कुठेतरी आपण पाहतोय की राष्ट्रवादीतले आमदार आहेत, 41 आमदार आहेत. ते पवार साहेबांना सांगतात जे आमच्या पक्षात चालू आहे ते थांबवण्यासाठी किंवा त्यांच्यासाठी कुठेतरी पवार साहेबांच्या फोनवरून कॉन्टॅक्टमध्ये आहेत. अशा प्रकारच्या बातम्या चर्चा होताना दिसतात की तुम्ही मध्यस्थी करा, काहीतरी राष्ट्रवादीत चालू आहे, जी अस्वस्थता आहे त्या संदर्भात तक्रार करताना दिसतात. आमच्या आमदारांना जर काय वाटत असेल तर ते आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि विधिमंडळ पक्षाच्या नेत्या, राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रावहिनी पवार यांच्याकडे आमचे आमदार जातील. ते पवार साहेबांकडे कशाला जातील? पवार साहेबांच्या पक्षाचा आणि आमच्या पक्षाचा काय संबंध? त्यांचा पक्ष स्वतंत्र आहे, आमचा पक्ष स्वतंत्र आहे. आमच्या पक्षाचे अध्यक्ष सुनेत्रावहिनी पवार आहेत, त्यांच्या पक्षाच्या अध्यक्ष पवार साहेब आहेत. त्यामुळे हे जे रोहित पवार सांगतात हे सगळे ते थापा मारतात. मुळात रोहित पवारांना ही अथॉरिटी कोण दिली? त्यांच्या पक्षामध्ये प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आहेत, माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ज्येष्ठ नेते आहेत, तिथं खासदार सुप्रियाताई सुळे नेते आहेत, तर स्वतः पवारसाहेबांच्या कन्या आहेत. खुद्द पवारसाहेबांनी परवा प्रेस कॉन्फरन्स घेतली, ते या संदर्भात काहीच बोलत नाहीत. परंतु रोहित पवार हे ऑथॉरिटी नसताना कुठलीही हे ते बोलत राहतात. ते फक्त केवळ माध्यमांमध्ये चर्चेला राहण्याच्या करता कुठल्या तरी अस्वस्थतेपोटी हे ते बोलत असतात. आमचा कुठलाही आमदार अस्वस्थ नाही, आमचा कुठलाही आमदार नाराज नाही. सर्वच्या सर्व आमदार एकसंधपणे आदरणीय सुनेत्रावहिनींच्या नेतृत्वामध्ये अतिशय निष्ठेनं त्या ठिकाणी एकत्रित आहे. कुठेतरी आपण पाहतोय की नवीन कार्यकारिणी, राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर पार्थ पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मात्र ती चर्चा गुलदस्त्यातच असल्याचं पाहायला मिळते. काय विषय असावा की पार्थ पवार यांनी मुख्यमंत्र्यांसोबत भेट घेतली, ह्या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले? माननीय मुख्यमंत्र्यांना पार्थदादा पवार हे आतापर्यंत कमीत कमी एक 15-20 वेळा भेटले असतील आणि वेगवेगळ्या कामाच्या निमित्तानं आता ते खासदार झालेले आहेत, संसदेचे सन्माननीय सदस्य झालेले आहेत आणि त्या संदर्भानं काही प्रशासकीय विषय घेऊन विकास कामाच्या संदर्भानं निवेदन घेऊन ते त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांना भेटले. मी स्वतः पार्थदादा पवार यांच्यासोबत होतो. त्यामुळे त्या भेटीचा आणि हे जे तुम्ही चर्चा करताय त्याचा कुठलाही अर्थार्थी संबंध नाही. शिवाय माननीय मुख्यमंत्र्यांचा पक्ष वेगळा, आमचा पक्ष वेगळा. आमच्या पक्षाच्या अंतर्गत काही विषय असतील तर ते आमच्या पक्षाच्या अंतर्गतच चर्चा त्याची होईल. मुख्यमंत्र्यांच्याकडे कधी अशी चर्चा होती का? तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या आतली चर्चा दुसऱ्याच्या कुटुंबात प्रमुख बरोबर जाऊन करता का? नाहीच करत. तर आपण त्या ठिकाणी सरकारमध्ये आम्ही एकत्रित आहोत आणि सरकारमधले काही विषय असतील तर माननीय मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख या नात्यानं त्यांना भेटणं राज्याच्या खासदारांनी याच्यामध्ये वेगळं वाटायचं काय कारण आहे? तुमचे एकमेव विधान परिषदेचे आता निवडून गेलेले आमदार आहेत जिशान सिद्दगी. ते त्यांच्या आमदारकी कुठेतरी अडचणीत येते अशा पद्धतीच्या बातम्या येतात. कारण आपण पाहतोय की सुनेत्रा वहिनीने 29 एप्रिल रोजी जी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली त्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून होत्या. मात्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे त्यावेळेस होते आणि त्यांची एबी फॉर्मवर सही होती. ह्याच्यावरनं कुठेतरी संभ्रम निर्माण होतोय की अशा पद्धतीने जी त्यांची आमदारकी आहे ती अडचणीत किंवा रद्द होऊ शकते. मला समजत नाही की आपल्यासारख्या जबाबदार चॅनलच्या जबाबदार लोकांनी असे प्रश्न उपस्थित करावेत. माननीय सुनील तटकरे साहेब हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि त्यामुळं त्यांनी एबी फॉर्मवर त्यांची सही असणं हे नैसर्गिक आहे आणि कायदेशीर आहे. आता जी राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये ज्या पदाधिकाऱ्यांची नावं दिली गेली त्याच्यामध्ये जी हायपॉवर कमिटी जी आहे, वर्किंग कमिटी जी आहे, त्याच्यामध्ये सुनील तटकरे साहेब त्या ठिकाणी आहेत. प्रश्न असा आहे की अजितदादांच्या निधनानंतर ते स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष असताना ते निधन झालेलं आहे आणि त्याच्यानंतर राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होऊन त्या ठिकाणी सुनेत्रा वहिनी यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली. देशभरामधले वेगवेगळ्या राज्याचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत यांच्या
त्या ठिकाणी जे काही निवडी परतच्या काळामध्ये होतील, दरम्यानच्या काळामध्ये जे विद्यमान प्रदेशाध्यक्ष आहेत ते आहे त्या पदावर त्याच अधिकारामध्ये कार्यरत आहेतच ना. अनेक लोक कंटिन्यू होतील, काही लोक बदलली जातील. हा माननीय सुनेत्रा वहिनी पवार यांचा आणि राष्ट्रीय कार्यकारिणीचा आणि पक्षातल्या प्रदेश आणि राज्य देशस्तरावरच्या प्रतिनिधींचा तो विषय आहे. त्यामुळं अद्याप त्या संदर्भामध्ये कुठलीही प्रक्रिया झालेली नसताना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेबांच्या पदाच्या संदर्भानं असं प्रश्न उपस्थित होणंच हे गैरलागू आहे. पण सिद्दीकी यांची आमदारकी राहील. निश्चितपणे प्रश्न कुठे येतो? प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे साहेब आहेतच ना, त्यांनाच तो अधिकार आहे एबी फॉर्म हाऊस सही करायचा. जर त्या ठिकाणी माननीय राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा वहिनी पवार यांनी एबी फॉर्मवर सही करण्याचा अधिकार जर सुनील तटकरे साहेबांना दिलाय, त्याच्या अर्थ ते प्रमाणित आहे ना की तेच प्रदेशाध्यक्ष आहेत म्हणून. आपण पाहतोय पण सुनेत्रा वहिनी राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, पार्थ पवार हे महासचिव आहेत आणि जय पवार यांना सचिव करण्यात आलेले आहे. कशा पद्धतीने बघता तिथे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्या नावाची चर्चा आता होताना दिसते. ते पण आहेतच ना. प्रफुल्लभाई पटेल, सुनील तटकरे हे वर्किंग कमिटीमध्ये सिनियर मोस्ट लीडर म्हणून आहेत. उलट भविष्य काळामध्ये कुठल्या राज्यामध्ये कुठले पदाधिकारी नेमायचे याच्या संदर्भातली जी निर्णय प्रक्रिया होणार आहे ते आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार असतील, पार्थदादा पवार असतील यांच्या नेतृत्वामध्ये ही सगळी हाय पॉवर कमिटीज त्या ठिकाणी निर्णय घेणार आहे. त्याच्यामध्ये सगळे ज्येष्ठ नेते असणार आहेत. त्यात प्रफुल्लभाई पटेल असणार आहेत, त्यामध्ये तटकरे साहेब असणार आहेत, भुजबळ साहेब असणार आहेत, हसन मुश्रीफ साहेब असणार आहेत, दिलीपराव वळसे पाटील साहेब असणार आहेत, धनंजय मुंडे असणार आहेत, आमच्या अजून इतर राज्यामधले जे काही प्रमुख नेते असतील ते सगळे त्यामध्ये असणार आहेत. त्यामुळं आमच्या पक्षाच्या प्रशासकीय प्रक्रियेच्या संदर्भानं फार चिकित्सा करण्याची आवश्यकता नाही. काही तांत्रिक चुका निश्चितपणे झालेल्या असतील तर त्या दुरुस्त करण्याला वाव असतो ना. आज एक पत्र पाठवलं तर उद्याही आणखी एखादं पत्र पाठवता येतं. हे होते उमेश पाटील. त्यांनी रोहित पवारांपासून सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि सुनेत्रा पवार यांच्या भूमिकेबद्दल स्पष्ट मत व्यक्त केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये सध्या असलेल्या अस्वस्थतेबाबतीतही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की राष्ट्रवादी एकसंघ असल्याचं त्यांनी स्पष्ट केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. प्रीतम पंडित, न्यूज 18 मराठी, मोहोळ, सोलापूर.